पॉकेट स्टडीला पण बोर्ड दिसतोय सर्वांना? हो सर. Yes. Now see here, m is equal to काय दिलेली व्हॅल्यू? a cos cube alpha plus 3a cos alpha into sin square alpha, and n is equal to a sin cube alpha plus 3a cos square alpha into sin alpha. m आणि n च्या या दोन व्हॅल्यूज आपला दिलेल्या आहेत आणि फाइंड करायचं आहे m plus n bracket raised to 2/3 plus m minus n bracket raised to 2/3. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता यामध्ये मेनली इम्पॉर्टंट थिंग ही आहे की ऑप्शन मध्ये कुठेही अल्फा नाहीये. ऑप्शन मध्ये कुठेही अल्फाची टर्म नाहीये. याचा अर्थ हा अल्फा एलिमिनेट होतोय. अल्फाचं एलिमिनेशन आयडेंटिटी शिवाय होऊ शकणार नाही, म्हणजे यात आयडेंटिटीचा पण वापर होत असणार आहे. मग आधी आपण काय करू, थोडस इमानदारीने जाऊ, मग याची ट्रिक सांगतो. इमानदारीने कसं, आपला जी व्हॅल्यू फाइंड करायची आहे त्यातली आपण एक एक टर्म तयार करू. म्हणजे आधी आपण फाइंड करणार m प्लस n इज इक्वल टू m प्लस n. मग m काय, a cos cube alpha plus 3a cos alpha into sin square alpha plus a sin cube alpha plus 3a cos square alpha into sin alpha. ओके, यात आपण जर a cos cube alpha a sin cube alpha ह्या दोन टर्म ऑब्जर्व केल्या, a cos cube alpha a sin cube alpha, या दोन टर्म मधून आपण a कॉमन घेऊ शकतो. बरोबर आहे, a कॉमन घेता येऊ शकतो या दोन्ही टर्म मधून. मग जर आपण a कॉमन घेतला तर काय होईल, a कॉमन घेतला तर a इंटू ब्रॅकेट cos cube alpha प्लस sin cube alpha. ओके, त्यानंतर बाकीच्या ज्या दोन टर्म शिल्लक राहिलेल्या आहेत, 3a cos alpha sin square alpha आणि शेवटची 3a cos square alpha into sin alpha, याच्यामधून काय कॉमन येत आहे, प्लस 3a, आणखी काय कॉमन येत आहे, cos अल्फा आणि एक sin अल्फा दोन्हीकडे आहे. बरोबर आहे. मग जर 3a cos अल्फा sin अल्फा कॉमन घेतला तर शिल्लक काय राहतो, नीट पहा, 3a आपण कॉमन काय काय घेतलंय, 3a घेतलाय, cos अल्फा पण कॉमन घेतलाय आणि sin अल्फा पण कॉमन घेतलाय. बरोबर आहे. 3a कॉमन घेतलाय, cos अल्फा पण कॉमन घेतलाय आणि sin अल्फा पण कॉमन घेतलाय.
मग शिल्लक काय राहील? sin स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा. या टर्म मधून 3a बाहेर गेलाय, कॉस अल्फा बाहेर गेलाय आणि एक साइन अल्फा पण बाहेर गेलाय, म्हणजे एक साइन अल्फा शिल्लक राहणार. बरोबर. त्यानंतर लास्ट टर्म मधून पण 3a कॉमन गेलाय, एक कॉस अल्फा बाहेर गेला म्हणजे एक कॉस अल्फा शिल्लक राहिला आणि एक साइन अल्फा पण शिल्लक राहिला. म्हणजेच ब्रॅकेट मध्ये शिल्लक काय राहत आहे? साइन अल्फा प्लस कॉस अल्फा प्लस कॉस अल्फा. ओके. आता यामध्ये जर आपलं ऑब्झर्वेशन व्यवस्थित असेल तर या दोन टर्म आहेत आणि दोन्ही टर्म मधून ए कॉमन येऊ शकतो. दोन टर्म मधून ए कॉमन येऊ शकतो. येऊ शकतो का बघा? हो सर. येस. मग ए जर कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहत आहे? तो आपण आधीच घेतला असता तर आपली एक स्टेप कमी झाली असती. बरोबर. पण ठीक आहे, हरकत नाही. पहिला ब्रॅकेट कॉस क्यूब अल्फा प्लस साइन क्यूब अल्फा आणि प्लस 3 ए कॉमन घेतला आपण. 3 cos cube alpha 3 इंटू cos alpha sin कॉस अल्फा साइन अल्फा इन ब्रॅकेट कॉस अल्फा प्लस साइन अल्फा असं लिहिता येऊ शकतं त्याला. हे काय आहे बरं? जे ब्रॅकेट मध्ये राहिलंय ते नेमकं काय हे लक्षात येणं गरजेचं आहे. a plus b whole cube. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. बरोबर. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब म्हणजे यात पर्टिक्युलरली पहा, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला काय असतो? ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला a cube plus b cube plus 3ab into a plus b. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब म्हणजे ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस b cube plus 3ab 3ab इंटू a plus ए प्लस बी. बरोबर आहे. ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस 3ab इंटू ए प्लस बी. आहे का अशी टर्म ही? ए क्यूब म्हणजे कॉस क्यूब प्लस बी क्यूब म्हणजे साइन क्यूब प्लस 3ab इंटू ए प्लस बी आहे या फॉर्म मध्ये टर्म. म्हणजे आपण यालाच ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब असं लिहू शकतो. मग जर ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब लिहिलं आपण काय होईल? a into cos alpha plus sin alpha whole cube. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब म्हणजेच व्हॅल्यू आपल्याला मिळणार ए इंटू ब्रॅकेट कॉस अल्फा प्लस साइन अल्फा ब्रॅकेट क्यूब. बरोबर. पण ही जी व्हॅल्यू आहे ती फक्त m प्लस n ची आहे. ही व्हॅल्यू कशाची मिळाली आपल्याला? m प्लस n
आपल्याला पाहिजे m प्लस n ब्रॅकेट रेस टू 2/3. m प्लस n ब्रॅकेट रेस टू 2/3. मग रेस टू 2/3 म्हणजे स्क्वेअर पण आहे आणि क्यूब रूट पण आहे. स्क्वेअर पण आहे आणि क्यूब रूट पण आहे. म्हणजे आपण त्याला m प्लस n रेस टू 2/3 जर घेतला दोन्ही साइडला, तर हा a आहे, त्याचा इंडेक्स येणार a रेस टू 2/3. आणि जो पुढचा ब्रॅकेट आहे कॉस अल्फा प्लस साइन अल्फा, त्याचं काय होईल मला सांगा? cos alpha plus sin alpha whole square. कॉस अल्फा प्लस साइन अल्फा ब्रॅकेटचा Square. स्क्वेअर फक्त येणार, कारण क्यूब आणि क्यूब रूट एलिमिनेट होऊन जाईल. बरोबर आहे. 2/3 1/3 म्हणजे क्यूब रूट. ते क्यूब रूट आणि क्यूब कॅन्सल होऊन जाईल, फक्त स्क्वेअरचा जो 2 आहे तो शिल्लक राहील. मग आता यामध्ये m प्लस n ब्रॅकेट रेस टू 2/3 याची व्हॅल्यू आपण तयार करून ठेवली. त्याला आपण इक्वेशन 1 असं नाव देऊन टाकू. Got this? m plus n bracket raised to 2/3. Now in the similar way, आता हे काही खूप जास्त कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन नव्हतं. ऍक्च्युअली हे फक्त 1 किंवा 2 स्टेपचं काम होतं. पहिल्या स्टेपला आपण जर a कॉमन घेतला तरीही डायरेक्ट त्याला आपण कॉस अल्फा प्लस साइन अल्फा ब्रॅकेटचा क्यूब असं लिहू शकतो. जर आपलं फॉर्म्युलांचं ऑब्झर्वेशन प्रॉपर असेल तर तो 1 किंवा 2 स्टेपचं वर्किंग हे आहे. आता यामध्ये सेकंड टर्म आपल्याला फाइंड करायचे m मायनस n ब्रॅकेट रेस टू 2/3. त्यासाठी आपण आधी m मायनस n ही व्हॅल्यू फाइंड करावी लागणार आहे. m मायनस n. मग आता यात m काय? m आहे तो a cos क्यूब अल्फा प्लस 3a cos अल्फा साइन स्क्वेअर अल्फा आणि मायनस n. मायनस n मुळे काय होणार? दोन्ही टर्म n च्या मायनस होतील, म्हणजे मायनस a साइन क्यूब अल्फा मायनस 3a cos स्क्वेअर अल्फा इंटू साइन अल्फा. ओके. आता याला आपण मागचा आपल्याकडे बेस असल्यामुळं इथे आपण फक्त काय करू? a कॉमन घेऊ आणि a कॉमन घेऊन आहे तशी टर्म जर विचारात घेतली तर कॉस क्यूब अल्फा प्लस या दोन्हीतून आपण फक्त a तर बाहेर घेतलेला आहे, 3 कॉस अल्फा साइन अल्फा, किंवा तसाच जरी ठेवला तरी चालणार आहे. पहा, तुम्हाला आणखी एक फॉर्म्युलाचा दुसरा फॉर्म आठवत असेल, कॉमन घ्यायची पण गरज नाही. पहा, कॉस क्यूब अल्फा मायनस 3 कॉस स्क्वेअर अल्फा साइन अल्फा ही टर्म आधी लिहिली शेवटची, प्लस 3 कॉस अल्फा साइन स्क्वेअर अल्फा आणि मायनस साइन क्यूब अल्फा तो ऍज इट इज. आता जो आपण a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला लिहिला होता त्याला 2 फॉर्म मध्ये लिहिता येतं, a प्लस बी ब्रॅकेट क्यूब आणि a मायनस बी ब्रॅकेट क्यूब. बरोबर आहे. a प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला आपण असा लिहू शकतो, a क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. यातलाच 3ab कॉमन घेतला की तो ह्या प्रिव्हियस फॉर्म मध्ये येतो. बरोबर आहे. या फॉर्म मध्ये जो आपण लिहिला होता रिझल्ट
3ab च्या, तो 3ab कॉमन घेतल्यानंतर त्या फॉर्म मध्ये येतो. सिमिलरली a मायनस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला काय असतो? a क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. ओके, म्हणजे आपण ही जी टर्म आपल्याला मिळाली आहे m मायनस n, त्याला डायरेक्टली लिहू शकतो a इंटू ब्रॅकेट काय लिहिता येईल? cos alpha minus sin alpha whole cube. कॉस अल्फा मायनस साइन अल्फा ब्रॅकेट क्यूब. म्हणजे इतक्याच शॉर्ट मध्ये आपल्याला हे पण लिहिता आलं असतं, काहीच प्रॉब्लेम नाही. पण ते दोन्ही फॉर्म्युल्याचे लक्षात यावेत यासाठी दोन प्रकारे दोन टर्म आपण तयार केल्या. आता याचं परत आपल्याला काय करायचंय? याचं परत m minus n रेस टू 2/3 घ्यायचंय, बरोबर आहे. म्हणजे m मायनस n रेस टू 2/3 याची व्हॅल्यू काय येईल? a रेस टू 2/3 इंटू कॉस अल्फा मायनस साइन अल्फा ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, आणि मग आता आपल्या फायनल टर्म कडे आपण जाऊया. फायनल टर्म आपल्याला काय पाहिजे? m प्लस n रेस टू 2/3 प्लस m मायनस n रेस टू 2/3 इक्वल टू काय येईल? m प्लस n रेस टू 2/3 ची व्हॅल्यू तयार केलेली आपण 2/3 into cos alpha plus sin alpha whole. a रेस टू 2/3 इंटू कॉस अल्फा प्लस साइन अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर आणि m मायनस n रेस टू 2/3 त्याची व्हॅल्यू काय? प्लस a raised to 2/3 इंटू कॉस अल्फा मायनस साइन अल्फा ब्रॅकेट रेस टू 2/3. सॉरी, ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. square. ब्रॅकेट स्क्वेअर येईल फक्त. या दोन्ही टर्म मध्ये a रेस टू 2/3 कॉमन घेता येईल, आहे ना तो. a रेस टू 2/3 कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये शिल्लक काय राहत आहे? कॉस अल्फा प्लस साइन अल्फा ब्रॅकेट स्क्वेअर. याचा स्क्वेअर केला तर काय येईल? कॉस स्क्वेअर अल्फा cos square alpha plus 2 cos alpha sin alpha 2 कॉस अल्फा साइन अल्फा प्लस sin square alpha साइन स्क्वेअर अल्फा प्लस पुढची टर्म a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला cos square कॉस स्क्वेअर अल्फा मायनस 2 2 कॉस अल्फा साइन अल्फा आणि प्लस साइन स्क्वेअर अल्फा. ओके, आता यामध्ये हे 2 कॉस अल्फा साइन अल्फा आणि मायनस 2 कॉस अल्फा साइन अल्फा कॅन्सल होऊन जाईल, बरोबर. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा ची व्हॅल्यू किती? 1. आणि परत एकदा कॉस स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर अल्फा ची व्हॅल्यू 1 आणि 1 प्लस 1 किती? म्हणजे आन्सर काय येणार? 2a रेस टू 2/3. 2a रेस टू 2/3. ओके, हे झालं इमानदारीचं वर्क. यात आपण
सगळं व्यवस्थितपणे सिम्प्लिफाय करून सिम्प्लिफिकेशन करून व्हॅल्यू तयार केली, फाइंड केली. ठीक आहे. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मध्ये एक खूप चांगला शॉर्टकट आहे. फक्त ते एक्झाम्पल आपल्याला ऑब्झर्व आणि आयडेंटिफाय जर झालं तर तुम्ही म्हणाल हे उगीच बाकीचं सगळं आपण शिकत बसतो, तशा ट्रिक्सच वापरल्या तर किती चांगलं आहे. प्रत्येक ट्रिक ही एका पर्टिक्युलर टाइप साठी सुटेबल ठरते आणि ती लक्षात यायला पाहिजे. बेसिकली होतं काय, ट्रिक असते चांगली पण वेळेला आठवत नाही आणि वेळेला आपल्याला नेहमीचे जे आपले सिम्प्लिफिकेशन असतात तेच आठवतात. म्हणून दोन्ही मार्ग माहिती पाहिजे. तर आधी हे लिहून घ्या, मग आपण यात त्याची ट्रिक कशी आहे ते बघू. खूप इम्पॉर्टंट आणि युजफुल ट्रिक आहे. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचा तुमचे टायमिंगचा प्रॉब्लेम आहे तो असा क्विकली इव्हॅल्युएट होऊन जाईल आणि ट्रिग्नोमेट्रीच्या भरपूर क्वेश्चन साठी ते युजफुल ठरणारी ट्रिक आहे. ओके, हे लिहून घ्या आधी. कंप्लीटेड. येस सर. हा, आता बघा ट्रिग्नोमेट्री मधल्या शॉर्टकटची जादू. यात इनिशियली तुम्हाला जे म्हटलं होतं की एक्झाम्पल ऑब्झर्व करा, त्याच्या ऑब्झर्वेशन मध्येच ही हिंट आपल्याला ट्रिक वापरता येते शॉर्टकटची. ती कशी आहे पहा. दिलेल्या टर्म मध्ये कोणकोणते व्हेरिएबल्स आहेत. एक तर एम आहे, एन आहे, स्मॉल ए आहे आणि अल्फा आहे. बरोबर. त्यानंतर जी विचारलेली व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये फक्त एम आणि एनच आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे ऑप्शन आहेत ते आपल्यासाठी कामाचे आहेत. ऑप्शन मध्ये सगळीकडे फक्त ए च्या टर्म आहेत. सगळीकडे फक्त ए च्या टर्म आहेत. पहिलं ऑप्शन दिलेलं आहे 2a², दुसरं ऑप्शन दिलेलं आहे 2a³, तिसरं ऑप्शन दिलेलं आहे 2a⁻²/3 आणि चौथं ऑप्शन दिलेलं आहे 2a⁻1/3. या प्रकारे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. म्हणजे ऍक्च्युअली गिव्हन टर्म नुसार आपल्याला व्हॅल्यू विचारली m+n⁻²/3 प्लस m−n⁻²/3 आणि याचं आन्सर 4 पैकी एक ऑप्शन आहे हे तर कन्फर्म आहे. त्यातलं एक ऑप्शन दिलेलं आहे 2a², दुसरं आहे 2a³, तिसरं आहे 2a⁻²/3 आणि चौथं ऑप्शन आहे
2a raised to 1/3. जे आपले दिलेल्या टर्म मधले व्हेरिएबल होते ते होते m, n, a आणि अल्फा. 4 जण होते. पैकी अल्फा जो आहे जे विचारलंय त्याच्यात लेफ्ट साइडला पण नाहीये आणि जे ऑप्शन दिलेत त्याच्यामध्ये पण नाहीये. याचा अर्थ जी कुठली व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे त्या व्हॅल्यू वरती अल्फाचा काहीही इफेक्ट होत नाहीये. इट इज इंडिपेंडेंट ऑफ अल्फा. मीनिंग लक्षात घ्या, द टर्म इज इंडिपेंडेंट ऑफ अल्फा. जी व्हॅल्यू आपल्याला विचारली आहे m plus n raised to 2/3 plus m minus n raised to 2/3, त्याची व्हॅल्यू जी आन्सर मध्ये येते त्याच्यात अल्फा कुठेच नाहीये. याचा अर्थ आपलं आन्सर जे आहे ते इंडिपेंडेंट ऑफ अल्फा आहे. मग इंडिपेंडेंट ऑफ अल्फा याचा अर्थ अल्फाची व्हॅल्यू काही पण चालणार आहे आपल्याला. अल्फाची व्हॅल्यू कुठली पण चालणार आहे. मग काय करायचं, m काय दिलेलं आहे आपल्याला, m इज इक्वल टू a cos क्यूब अल्फा प्लस 3a cos अल्फा इंटू साइन स्क्वेअर अल्फा. आणि n काय दिलेला आहे, a साइन क्यूब अल्फा प्लस 3a cos स्क्वेअर अल्फा इंटू साइन अल्फा. जर मिळणारा रिझल्ट, मिळणारा आन्सर अल्फावर डिपेंड नाहीच आहे तर काय करायचं, ट्रिक लक्षात घ्या. आता अल्फावर डिपेंड नाहीये म्हणजे अल्फाची कोणतीही व्हॅल्यू चालणार आहे. मग अल्फाची जर कोणतीही व्हॅल्यू चालणार आहे तर आपल्याला आवडती कुठलीही एखादी व्हॅल्यू अल्फाची टाकून द्यायची. पण तो अल्फा साइन आणि कॉसच्या समोर आहे. याचा अर्थ तो अँगल पाहिजे. याचा अर्थ तो अँगल पाहिजे. मग आपण सगळ्यात चांगली व्हॅल्यू कोणती असते, 0. बरोबर आहे. अल्फा इक्वल टू 0 जर आपण यामध्ये टाकला पूर्ण थिंग लक्षात घ्या. आपण कुठलाही अँगल टाकू शकता. तुम्ही 30 डिग्री टाका, 45 डिग्री टाका, 60 टाका, 180 टाका, 270 टाका, 360 टाका, कुठला एखादा रॅन्डम टाकायचा टाका, पण असा टाका की त्याच्या किमती तुम्हालाच काढायच्या आहेत. उगीच क्वेश्चनला सोपं बनवण्याऐवजी अवघडात नाही टाकलायचं. सोपी व्हॅल्यू टाकायची 0. पण त्यासाठी आपल्याला कॉस 0 आणि साइन 0 ची किंमत माहिती पाहिजे. साइन 0 ची व्हॅल्यू काय असते, 0. आणि कॉस 0 ची व्हॅल्यू 1. मग तुम्ही ते 0 टाका, 90 टाका, 45 टाका, कुणी टाका, 0 सोपा आहे म्हणून आपण 0 घेतला. आता बघा या व्हॅल्यू मुळे काय होणार आहे. आधी m ची किंमत काढायची. काय होईल, a इंटू कॉस क्यूब 0. कॉस 0 ची व्हॅल्यू काय, 1. कॉस 0 ची व्हॅल्यू 1 आणि 1 चा क्यूब किती, 1 प्लस 3a कॉस 0 ची व्हॅल्यू 1 आणि इंटू साइन 0 ची व्हॅल्यू 0. म्हणजे ही टर्मच पूर्ण 0 होऊन जाणार. बरोबर. याचा अर्थ m ची किंमत काय येणार, ओके. सिमिलरली आता n, अल्फाची किंमत 0 टाकली, पहिली टर्म a इंटू साइन 0 काय
0 0 प्लस 3a cos 0 ची किंमत 1 आहे, पण sin 0 ची किंमत 0 0. याच्यात तर ही पण टर्म 0, ही पण टर्म 0, म्हणजे n काय झाला? 0 0 म्हणजे m ची व्हॅल्यू झाली a, n ची व्हॅल्यू झाली 0. आता आपल्याला किंमत कशाची काढायची आहे? m plus n raised to 2/3, m minus n raised to 2/3. m च्या जागी काय टाकणार? a आणि n काय आलाय? 0 a plus 0 raised to 2/3 plus a minus 0 raised to, बरोबर, म्हणजेच a raised to 2/3 plus a raised to 2/3. So answer is 2a raised to 2/3. that is the shortcut. आता तुम्ही यात अल्फाच्या जागी 0 टाका, 90 टाका, 30, 45 वगैरे हे टाकले तरी चालतील, पण 0 मुळे काय झालं, किंवा 90 पण चालला असतं, काही प्रॉब्लेम नाही. काय झालं याच्यामुळं? n कम्प्लिटली 0 होऊन गेला, लगेच कॅल्क्युलेशनच कमी झालं. पण हे आपण का करू शकलो? ऑप्शन मध्ये कुठेच अल्फा नव्हता. आता असता तरीही त्या आपण एक औषध आहे आणखी, पण ते आपण आणखी एखाद्या अशा दिसणाऱ्या एक्झाम्पल मध्ये ज्यावेळेस येईल त्यावेळी पाहू. पण आता असे सगळे जे एक्झाम्पल दिसत आहेत, जे वाटतात कॉम्प्लिकेटेड, पण ते अशा प्रकारे शॉर्ट ट्रिकनं आपण सॉल्व्ह करू शकतो खूप कमीत कमी वेळेमध्ये. म्हणजे फरक लक्षात घ्या, आपण इमानदारीने गेलो, एवढं सगळं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागलं, नो डाऊट ते यायला पाहिजे, याचीही प्रॅक्टिस पाहिजे. म्हणून मी आधी तुम्हाला ही प्रॅक्टिस करून घेतोय, कारण ही जोपर्यंत आपल्याला खडतर मार्ग माहिती होत नाही तोपर्यंत सोप्या मार्गाचं महत्व कळत नाही आणि सोपा मार्ग लक्षात पण राहत नाही. एकदा आपल्याला कळलं की या प्रॉब्लेमला इमानदारीने गेलं की एवढं सगळं काम आहे, त्याच्यापेक्षा ट्रिक लक्षात ठेवा, ते सोपं आहे. तर अशा वेळी आपण ते कन्व्हिनियंटली काम करू शकतो. ओके, येते लक्षात? हो सर. ट्रिक कळाली काय केले ते? अशा भरपूर ट्रिक्स आता 1 बाय 1 आपल्या समोर येत राहणार आहेत एक्झाम्पल्सच्या माध्यमातून, म्हणून तुम्हाला एक्झाम्पल्स आधी सॉल्व्ह करायला सांगितलेले आहेत. म्हणजे स्टँडर्ड अँगलच्या व्हॅल्यूज मात्र ट्रिग्नोमेट्रिक रेशो साठी माहिती पाहिजेत. बऱ्याचदा LHS RHS चेक करण्यासाठी तुम्ही हे वापरू शकता. लेफ्ट साइडला तोच अँगल टाकायचा, राईट साइडला तोच अँगल टाकायचा, चेक करायचं बरोबर आहे का नाही ते. म्हणजे जरी तो अल्फा याच्यामध्ये असता तरी काय करावं लागलं असतं, प्रत्येक ऑप्शन मध्ये अल्फाची पण व्हॅल्यू टाकून बघावं लागली असती, एवढंच काम वाढलं असतं. पण ट्रिक काम करते. म्हणून जे असे अवघड दिसणारे एक्झाम्पल असतात ते मुळात अवघड नसतात, त्याच्यामध्येच काहीतरी हिंट किंवा ट्रिक ही अवेलेबल असते. कंप्लीटेड? लिहून झालंय? Yes, sir. हे लिहिण्यापेक्षा लिहिणं तर आवश्यक आहे, पण लिहित असताना काय केलंय त्यात एक्झॅक्टली हे ऑब्झर्वेशन आपलं महत्वाचं ठरतं.
Completed? Yes, sir. Yes, sir. येस. आणखी कुठला क्वेश्चन आहे? डिफिकल्टी सांगा. क्वेश्चन नंबर Question number 13. क्वेश्चन नंबर 13. ओके, व्हेरी गुड. तोही याच ट्रिक वरती येऊ शकतो क्वेश्चन पाहता. याची क्वेश्चन सांगतो काय ते. क्वेश्चन काय दिलेला आहे? लेट tan theta minus cot theta equal to a. Tan theta minus cot theta equal to a, and sin theta plus cos theta equal to b. आणि व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे b square minus 1 bracket square into a square plus 4 याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आणि ऑप्शन्स दिलेले आहेत प्लस ऑर मायनस 4, त्यानंतर -4, 2 आणि +4. म्हणजे न्यूमरिकल व्हॅल्यूज आहेत ऑप्शन मध्ये दिलेल्या. आता याला इमानदारीने जर सॉल्व करायचं म्हटलं तर आपल्याला आधी b स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर काढावा लागेल, -1 ही व्हॅल्यू काढावी लागेल, a स्क्वेअर +4 आणि मग त्यांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ओके, इथे आपली ट्रिक काम करेल का? मागच्या एक्झाम्पलची बघा. जे विचारलंय त्या टर्म मध्ये आणि जे ऑप्शन आहे त्या टर्म मध्ये कुठेच थिटा नाहीये. आहे का थिटा? नाहीये. याचा अर्थ आपली ट्रिक काम करणार, कारण आपला जे रिझल्ट आहे, आपला जो आन्सर तो थिटावर डिपेंड नाहीये. इट वर्क्स फॉर एनी व्हॅल्यू ऑफ थिटा, and if it works for any value of theta then we can substitute any value of theta. पण आता हे सबस्टिट्यूट करत असताना आपण याच्यामध्ये जर थीटा इक्वल टू 0 घेतला तर तो चालणार आहे का? बघा, थीटा इक्वल टू 0 चालेल का? का नाही चालणार? Cot theta infinity. येस, साइन 0 ची व्हॅल्यू 0 असते, कॉस 0 ची व्हॅल्यू 1 असते, tan 0 ची व्हॅल्यू 0 येते. पण जो कॉट 0 आहे त्याची व्हॅल्यू मात्र इन्फिनिटी असते. आणि कॉट 0 ची व्हॅल्यू इन्फिनिटी असल्यामुळे इन्फिनिटी असेल तर आपला काहीही कॅल्क्युलेशन सिम्प्लिफिकेशन करता येणार नाही. आणि म्हणून इथं 0 चालणार नाही. एक्झिस्टिंग व्हॅल्यू कुठली चालेल? इन्फिनिटी एक्झिस्ट होतच नाही, त्यामुळे तो नाही चालणार. ओके, 0 नाही चालत. 90 चालेल? 90 डिग्री π/2 चालेल? नाही, कारण tan 90 ची किंमत इन्फिनिटी असते. मग आपल्याला आदले मधलेच अँगल कुठले तरी पाहावे लागतील. आता आदले मधले अँगल कुठले? 45 बघा, 45 सोपा आहे.
हो सर. बरोबर. tan 45 ची व्हॅल्यू काय असते? 1. 1. cot 45 1. 1. sin 45 1 by root 2. आणि cos 45 1 by 1 by रूट 2. बरोबर आहे. या जर व्हॅल्यू आपण यूज केल्या तर a इज इक्वल टू tan थीटा मायनस cot थीटा, tan 45 मायनस cot 45 म्हणजे 1 minus 1. 1 मायनस 1 किती येणार? 0. 0. आणि b sin 45 1 by root 2 cos 45 1 by root 2. 1 by root 2 plus 1 by root 2 Root 2. 2 by root 2 आणि 2 by root 2 म्हणजे किती? बरोबर आहे का? Root 2. 2 by root 2 म्हणजे रूट 2. किंवा तो तसाच जरी ठेवला आपल्याला पाहिजे a स्क्वेअर आणि b स्क्वेअर. a स्क्वेअर 0 चा स्क्वेअर 0 आणि b स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 रूट 2 चा स्क्वेअर 2 4/2 म्हणजे किती आला? आता आपल्याला जी व्हॅल्यू फाइंड करायची आहे ती काय? बी स्क्वेअर मायनस 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर. बी स्क्वेअर किती आलाय? 2. आता तो बी स्क्वेअर आहे म्हणजे 2 मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि ए स्क्वेअर किती आलाय? 0. 0 प्लस 4. आता 2 मायनस 1 किती? 1. 1 चा स्क्वेअर 1. 0 प्लस 4 4. आणि 1 इंटू 4 किती आला? म्हणजे ऑप्शन B. डी लास्ट. आता यात आपल्याला एखाद्या वेळी जर समजा काही डाऊट आला, शंका आली की आपण हे केलंय, व्हॅल्यू काढली पण ती खरंच बरोबर आहे का? एखादी आणखी दुसरी व्हॅल्यू चेक करून बघा, आणखी एखादा अँगल घेऊन पहा. एका ऐवजी 2 अँगल कन्फर्मेशन साठी ठेवू शकता तुम्ही. प्रॅक्टिस होईल, ट्रायल होतील आणि लक्षात येईल कुठे काय बदल होत आहेत. म्हणजे स्टँडर्ड अँगल्सच्या व्हॅल्यूचा किती चांगल्या प्रकारे आपण यूज करू शकतो याच्या शॉर्टकट मेथड साठी ते लक्षात येईल. आलं का लक्षात? हे हो सर. हो सर. कळली ट्रिक? हो. हो सर. आता सगळ्या क्वेश्चन बँक ज्या झालेल्या आहेत, दिलेल्या आहेत, प्रत्येक एक्झाम्पल चेक करून बघायचे हे कुठे सूट होते का. सगळ्याच प्रॉब्लेमला ही जमेल असं नाही, पण त्यातल्या नेमक्या कोणत्या प्रॉब्लेमला ही ट्रिक मॅच होतीये. आता जरी आपण प्रॉब्लेम ते आधी सोडवलेले असले डिस्क्रिप्टिव्ह मेथडनी, अभ्यास कुठल्याही प्रॉब्लेमचा संपत नाही कधी, हे लक्षात घ्या. जरी आपल्याला ते प्रॉब्लेम आधीच्या आपल्या डिस्क्रिप्टिव्ह मेथडनी सॉल्व्ह झालेले असले तर त्याच्यामध्ये ट्राय करून बघा ही ट्रिक कशी कशी आणि कुठे कुठे वापरता येईल. तुम्हाला त्याच्यामध्ये भरपूर नवनवीन शोध लागतील. असे काही काही मिरॅकल्स त्यामध्ये तुमच्या प्रॅक्टिस मधून घडतील की तुम्हाला कळेल की अरे आपण याला उगीच एवढं चढत बसलो, हे किती चांगलं आहे, आणि तरच ते तुमच्या लक्षात राहू शकेल. अदरवाईज हे फक्त टेम्पररी स्टोरेज मध्ये जाईल. तुम्ही याच्यावरती स्वतः वर्किंग किती करताय, तुम्ही स्वतः किती ठिकाणी वापरून पाहताय. ओके, ते महत्वाचं आहे. गॉट दिस? आता ऑप्शन मध्ये जरी थिटा असता तर काय करावं लागलं असतं?
जी थिटाची व्हॅल्यू आपण सुरुवातीला यूज केली आहे तीच थिटाची व्हॅल्यू प्रत्येक ऑप्शन मध्ये टाकायची. समजा ऑप्शन असे असते प्लस ऑर मायनस 4 टॅन थिटा, मायनस 4 टॅन थिटा, 2 टॅन थिटा, 4 टॅन थिटा. मग काय करायचं, हीच थिटाची व्हॅल्यू ऑप्शन मध्ये पण टाकायची आणि मग याला कोण मॅच करते ते बघायचं. सिंपल. त्यामुळे आणखी एक क्वेश्चनचा मोठा ग्रुप म्हणजे मेजॉरिटी ऑफ क्वेश्चन्स तुमचे फक्त या एका सिंपल ट्रिक वरती सॉल्व्ह होतात, इव्हॅल्युएट होतात. आले लक्षात? हा सर. प्रॅक्टिस करता येईल याच्यावरती आणखी आता. हो सर. येस, याच्यावरती वर्किंग करा. असाइनमेंट वर्किंग जे दिलेले आहेत ते एक्झाम्पल्स कंप्लीट करा आणि